नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा नुकतीच संपन्न झालेली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेतील जो पहिला पेपर आहे मराठी आणि गणित या विषयाची उत्तरसूची आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी ही उत्तरे चेक करायची आहेत आणि आपल्याला किती मार्क्स पडतात, आपले कोणते प्रश्न बरोबर आहेत, कोणते चुकलेले आहेत याची खातरजमा करायची आहे. चला तर ही उत्तरसूची बघूयात. विभाग 1 मराठी प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि या संवादावर आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत. आपण डायरेक्ट प्रश्नांकडे जाऊया. तर बघा, पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, वरील संवादात एकूण किती व्यक्तींचा उल्लेख आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर येणार आहे की या संवादामध्ये एकूण 6 व्यक्तींचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, अरेच्या तारीख विसरलेच गमी असे गीता कोणाला म्हणाली? तर अरेच्या तारीख विसरलेच गमी असे गीता आपल्या आईला म्हणालेली आहे. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर येणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला. तर आत्या दीपू आणि दीप्ती हे पुढच्या महिन्यात 5 किंवा 6 तारखेला जाणार आहेत. त्यामुळे हे उत्तर इथे बरोबर आहे. आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकांची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर इथे बघा आपल्याला चौकटीत काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्यांच्यापासून जी म्हण तयार होते ती म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. तर मित्रांनो, याच्यामध्ये 5व्या आणि 6व्या आणि 7व्या नंबरचं जर बघितलं तर न व रा असे ही अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे नवरा शब्द तयार होतो, उतावळा नवरा, आणि या नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे पर्याय क्रमांक 1 नवरी. हे उत्तर इथे बरोबर आहे. यानंतर 5वा प्रश्न बघा, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा. मडक्यांची थप्पी लावलेली होती. तर मित्रांनो, याच्यामध्ये चुकीचा जो भाग आहे तो म्हणजे थप्पी हा भाग आहे आणि तो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बघा. तर मडक्यांची थप्पी नसते, मडक्यांची उतरंड असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर येणार आहे. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, मेज हा कोणत्या इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे? तर मित्रांनो, मेज हा टेबल उत्तर इथे येणार आहे. टेबल या इंग्रजी शब्दाचा पर्यायी शब्द असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता? सर्वांनी पाण्याची बचत करावी. तर इथे अधोरेखित केलेला पाण्याची हा शब्द आहे आणि याचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. तर इथे समानार्थी नसलेला शब्द निर्मळ येणार आहे, कारण पाणी म्हणजेच सलील, पाणी म्हणजे जीवन आणि पाणी म्हणजेच जल. त्यामुळे निर्मळ हा पाण्याचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी अलंकारिक शब्द ओळखा. इथे बघा, अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त आणि अरण्य पंडित असे 4 प्रश्न दिलेले आहेत. त्या पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी अरण्य पंडित आणि अक्षरशत्रू हे 2 अलंकारिक शब्द आहेत. हे बाकीचे 2 आहेत ते अलंकारिक शब्द नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि ड इथे उत्तर हे बरोबर येणार आहे की हे 2 शब्द आहेत ते अलंकारिक शब्द आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9, तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. तर मित्रांनो, तिठा याचा अर्थ ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र मिळतात. पर्याय क्रमांक 2, 3 रस्ते एकत्र मिळतात त्याला तिठा असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधा. बघा, या ठिकाणी झाडेवेली, झाडे झुडपे, झाडांवर आणि झाड झाडोरा असे शब्द आहेत. तर याच्यापैकी गटात न बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 झाडावर, कारण बाकीचे 3 आहेत ते जोड शब्द आहेत. झाडावर हा जोड शब्द नाही आहे. पुढील पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत बघा, शेळीचे करडू, म्हैस कोकरू, घोडा शिंगरू आणि हरिणी पाडस. या ठिकाणी चुकीची जोडी असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 म्हैसीचे कोकरू. हे चुकलेलं आहे. म्हैसीच्या पिलाला रेडकू असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, दिलेली अक्षरे जुळवून शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. तर इथं आपल्याला या अक्षरांपासून एक शब्द तयार करायचा आहे आणि तो शब्द तयार होतो मित्रांनो अतिथी भवन असा शब्द तयार होतो आणि याच्यातील पहिल्या 3 अक्षरांपासून बनलेला शब्द अतिथी आहे आणि त्याचा अर्थ असतो पाहुणा. त्यामुळे पाहुणा हा पर्याय इथे बरोबर आहे. पुढे, स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न आणि स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? तर मित्रांनो, या 13वा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्यभागी स्वरा हा शब्द येणार आहे. कारण मित्रांनो,
पहिल्यांदा जो शब्द येणार आहे तो म्हणजे स्वच्छ येणार आहे, त्याच्यानंतर स्वप्न येणार आहे, 3 नंबरला स्वरा येणार आहे आणि मग शेवटी स्वागत स्वार्थ हे शब्द इथे येणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 14वा, पुढीलपैकी अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा। तर या ठिकाणी बघा अचूक म्हणजे अगदी योग्य जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 1, शिक्षण दिन म्हणजेच 11 नोव्हेंबर, बाकीचे हे जोड्या ज्या आहेत त्या चुकीच्या असलेल्या पाहायला मिळतात। चला आता पुढचे प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 15 ते 17 यासाठी बघा आपल्याला इथे उतारा दिलेला आहे, हा उतारा आपण नीट वाचायचा आहे आणि याच्यानंतरचे प्रश्न 15-16 सोडवायचे आहेत। तर 15वा प्रश्न बघा, खेडीपाडी आनंदात होती हे कोणत्या गोष्टीवरून कळते? मी थोडा वरती घेतो हा प्रश्न, ओके। तर खेडीपाडी आनंदात होती, नद्या सुप्रसन्न वाहत होत्या, बरोबर आहे, हे सुद्धा पर्याय उत्तर आपल्या उतार्यामध्ये आहे। दुष्काळ ठाऊकच नव्हता, बरोबर आहे, बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला। गोठ्यात गाई वासरांची दाटी होती, बरोबर आहे, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती आणि महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती, हे बघा शेवटचं वाक्य, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती। म्हणजे खेडोपाडी आनंदात होती हे सर्व आपल्याला चारही पर्यायावरून कळतं, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर येणार आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अ, ब, क, ड ही चारही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। आता 16वा प्रश्न बघूया या ठिकाणी, 16 आणि 17। 16वा प्रश्न बघा, उतार्यात किती जोड शब्द आलेले आहेत? तर मित्रांनो 16व्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, उतार्यामध्ये एकूण 10 जोड शब्द आलेले आहेत। तरीसुद्धा तुम्ही सुद्धा मला एकदा याची खात्री करून सांगायची आहे की नक्की 10 आलेत की त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी आलेले आहेत, कारण मी सर्व मोजलेले आहेत, बघितलेले आहेत, तर मला ते 10 जोड शब्द इथे आढळलेले आहेत। पुढचा शब्द आहे, प्रश्न आहे 17वा, गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर गोग्रास म्हणजेच गाईला घातलेला घास, पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे। गाईला जो घास घातला जातो, आपल्या जेवणातील जे जेवण दिलं जातं त्याला गोग्रास असं म्हणतात, तर पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे। आता पुढचे प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 18 ते 20 साठी सूचना। तर या ठिकाणी बघा आपल्याला कविता दिलेली आहे आणि कवितेवर आधारित आपल्याला एकूण 3 प्रश्न विचारलेले आहेत। आता आपण कविता वाचायला नको, आपण डायरेक्ट प्रश्न बघूया। पहिला प्रश्न, या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे? तर मित्रांनो या कवितेमध्ये गवत फुलाचे वर्णन केलेले आहे, आपल्याला पहिल्या कडव्यातच पाहायला मिळतं, गवत फुलाचे वर्णन केलेले आहे। कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? तर मित्रांनो याच्यामध्ये कवितेमध्ये आलेले जे विशेषण आणि नाम आहे यांची बरोबर जोडी ही लाल पाकळी हीच आपल्याला इथे पाहायला मिळते, बाकी निळे पराग नाही आहेत तर ते पिवळे पराग असा उल्लेख आहे कवितेत, काळी रात्र अशी नाही तर ती इवली रात्र असा उल्लेख आहे आणि जी पातीचा उल्लेख आहे तो सुद्धा हिरवी नाजूक रेशीम पाती असा उल्लेख आहे, लिवली पाती नाही आहे। लाल पाकळी मात्र या ठिकाणी आपल्याला बरोबर पाहायला मिळतं, बघा या ठिकाणी बघा लाल पाकळी, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 इथे 19व्याचा बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो, तुझे रंग पाहताना भान हरपून गेले, शाळा घर विसरून तुझ्याबरोबर नेहमी राहावे आणि मी तुला अंगाईचे गीत गावे। तर मित्रांनो याचा जो योग्य पर्याय आहे, ज्याच्यामध्ये चुकीचं जे विधान आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 4, मी तुला अंगाईचे गीत गावे, हे चुकीचं आहे, कारण जर आपण कवितेत बघितलं तर कवितेमध्ये रात्रीचा उल्लेख आहे की इवलीची रात्र अंगाईचं गीत गाते अशा पद्धतीनं, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे। पुढे बघा, खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आलेली आहेत? तर याच्यामध्ये जर बघितलं वाक्य बघा, ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो। तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एकूण 6 सर्वनामे असलेली पाहायला मिळतात। कोणकोणती बघा, ती आहे, त्याला आहे, मी आहे, तुला आहे, त्या आहे आणि आम्ही आहे, अशी एकूण 6 सर्वनामं असलेली आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा प्रश्न क्रमांक 22 बघूया या ठिकाणी, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा। घडा, सडा आणि खडा यांचं वचन कोणतं येतं मित्रांनो? तर घडा, सडा आणि खडा यांचं हे वचन येतं एकवचन। तर पर्यायामध्ये एकवचनी कोणता शब्द आहे? तर ते 2 शब्द आहेत, एक म्हणजे आपल्याला घोडा पाहायला मिळतो आणि माड पाहायला मिळतो, घोडा आणि माड पाहायला मिळतो। परंतु मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, माड हा शब्द जो आहे तो एकवचनी सुद्धा माडच येतो आणि अनेकवचनी सुद्धा माडच येतो, बरोबर ना, माड माडच होतो, त्यामुळे हा माड जो आहे तो अनेकवचनी असू शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे। एकवचनी हा शब्द घोडाच आहे इथं, कारण अनेकवचनी घोडे होतात, बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे। माड येणार नाही, कारण हे एकवचनी माड येतं, अनेकवचनी सुद्धा माडच येतं, त्यामुळे इथं जो दिलेला आहे तो आपण अनेकवचनी आहे असं समजू शकतो। पुढे, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? तर मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे, भविष्यकाळी वाक्य बघा पर्याय क्रमांक 3 वर आपल्याला पाहायला मिळतं, मी चांगले भाषण करेन, भविष्यकाळी वाक्य आहे। पुढे, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा। तर इथे बघा जयश्रीने, पर्याय बघा अक्षर सुंदर आहे, मैदानावर गेली, इकडे ये आणि छान कविता केली। तर मित्रांनो इथं जर बघितलं तर योग्य येणार आहे जयश्रीने
छान कविता केली। पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर येणार आहे। जयश्रीने छान कविता केली। 25वा प्रश्न बघा या ठिकाणी, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा। प्रार्थना असा शब्द आहे आणि जो शुद्ध आहे तो पर्याय क्रमांक 1 ला आहे। प्रार्थना हा शुद्ध शब्द येणार आहे। तर अशा पद्धतीने मराठीचे आपण हे 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत, त्यांची उत्तरे पाहिलेली आहेत। आता आपण गणिताच्या पेपरकडे जाऊया। तर मित्रांनो, आपण आता गणिताच्या प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। आता याचं जे पूर्ण डिस्क्रिप्शन आहे किंवा याचं एक्सप्लेनेशन आहे याविषयीचा सेपरेट व्हिडिओ मी एक बनवणार आहे। आता फक्त आपण डायरेक्टली उत्तरच पाहणार आहोत। ओके, चला तर पहिला प्रश्न आहे बघा 26वा। विजयरावांनी 50 डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली, त्यापैकी 15 संत्री खराब झाली, उरलेली सर्व संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली, तर त्यांना या व्यवहारात किती नफा अगर तोटा झाला। तर मित्रांनो, याचं उत्तर जे येणार आहे ते म्हणजे या व्यवहारामध्ये त्यांना 570 रुपयाचा नफा झालेला पाहायला मिळतो। तुम्हाला उदाहरण सोडवता आलं असेल, सुरुवातीला या 50 रुपये डझननुसार 30 डझनाची किंमत काढायची आहे। त्यापैकी 15 संत्री खराब झाली म्हणजे 30 डझनचे एकूण संत्री काढायची, त्याच्यातून 15 संत्री वजा करायची आणि जे उत्तर येईल त्यानं 6 ला गुणायचं आणि मग पहिला जो ह्या दोघांचा गुणाकार आलेला असतो तो आणि शेवटचा गुणाकार यांची वजाबाकी करायची। याचं एक्सप्लेनेशन आपण नंतर बघणार आहोत। पर्याय क्रमांक 1 इथे उत्तर बरोबर आहे। 27, एका डब्यात 15 किलोग्रॅम 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? अतिशय सोपं आहे। 10 डब्यामध्ये मित्रांनो 155 किलोग्रॅम तांदूळ मावतील। इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे। पुढचा प्रश्न 28 आणि 29 बघूया। एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? बघा, 4 लिटर सुवासिक तेल भरायचं आहे। 4 लिटर म्हणजे 4000 मिलीलिटर भागिले एका बाटलीत 125, हे इथं भागाकार आपल्याला करायचं आहे आणि याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, 32 बाटल्या आपल्याला पाहायला मिळतील। बरोबर, 28चं उत्तर 1 येणार आहे। 29 बघा, 3 त्रिकोण 4 चौकोन या संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? बघा मित्रांनो, या ठिकाणी या संख्येला 6 ने निशेष भागायचा जायचं आहे। 6 ने भाग जायचा म्हणजे त्याला 2 आणि 3 ने भाग गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कोणते अंक असणार आहेत? तर ते अंक असणार आहेत बघा 3, या ठिकाणी 3 असेल आणि या ठिकाणी 2 असेल। म्हणजे ही समसंख्या आहे म्हणून 2 ने भाग जातो आणि अंकांची बेरीज केली तर बघा 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 2 12, म्हणजे 3 ने पण भाग जातो म्हणून 6 ने भाग जातो। आता आपल्या पर्यायाकडे येऊया। आपल्याला विचारले चौकोन आणि त्रिकोणच्या जागी, चौकोनच्या जागी 2 येणार आहे आणि त्रिकोणच्या जागी 3 येणार आहे, त्यामुळे 2 व 3 पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर येणार आहे। मित्रांनो, गडबडीमध्ये आपलं काय होऊ शकतं, आपण इथं 3 2 काढतो आणि पर्याय 1च 3 2 दिलेला आहे, आपण गडबडीमध्ये 1 लिहू शकतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे 29 याचं बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? बघा, रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी रेखांकित न केलेला अपूर्णांक किती येणार बघा, 1 2 3 आणि 4 असे 4 भाग आहेत न केलेले, रेखांकित न केलेले एकूण 6 भागापैकी। तर या 4/6 अपूर्णांकाचा सममूल्य न दर्शवणारा अपूर्णांक याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतो 1/3, कारण इथे बघा 4/6 आहे, इथं 2/3 आहे, तो सुद्धा याच्याशी सममूल्य आहे। 8/12 आहे, तो सुद्धा याच्याशी सममूल्यच आहे, त्यामुळे 1/3 इथे उत्तर येणार आहे। पुढे बघा, रुपये 4000 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल? मित्रांनो, सरळ व्याजाचं हे उदाहरण आहे। याच्यामध्ये सरळ व्याज सुद्धा बघा मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे सरळ व्याज हे 4000 आहे आणि मुद्दल सुद्धा 4000 आहे, तर याची व्हॅल्यू तुम्ही काढायची आहे आणि ते उत्तर येणार आहे 31व्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2, 10 वर्ष इतकं उत्तर त्याचं येणार आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये मी त्रिकोण आणि चौकोन मोजलेले आहेत। तर त्रिकोणांची संख्या या ठिकाणी मला एकूण 12 त्रिकोण असलेले पाहायला मिळाले आहेत आणि चौकोन जे आहेत ते चौकोन एकूण मला 8 पाहायला मिळालेले आहेत। म्हणजे त्रिकोणांची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा 4 ने जास्त आहे। पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा याचं मला उत्तर सांगायचं आहे की तुम्ही त्रिकोण मोजल्यानंतर ते किती भरले, चौकोन मोजल्यानंतर ते किती भरले, किंवा माझं जर चुकीचं असेल तर याचं जर करेक्ट आन्सर माहिती असेल तर ते देखील तुम्ही आपण इथे सांगायचं। पण माझ्या माहितीप्रमाणे त्रिकोण 12 आणि चौकोन 8च इथे तयार होतात। चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर येणार आहे। 5 हे एकक स्थानी आहे आणि याची स्थानिक किंमत सर्वात कमी येणार आहे। पुढे
खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय निवडा। तर मित्रांनो याच्यामध्ये अयोग्य पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4, 8/9चे 18 पट ही 16 उत्तर यायला हवं, पण इथं 12 दिलेलं आहे। बाकीचे 3 पर्याय आहेत ते बरोबर आहेत। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 35 बघूया। 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल? मित्रांनो या ठिकाणी बघा, या उदाहरणामध्ये 504 तार आहे, 504 मीटर, आणि 8 ठिकाणी कापले म्हणजेच एकूण 9 तुकडे झालेले आहेत, म्हणून इथं आपल्याला 9ने भागावं लागणार आहे। आणि 9ने भागल्यानंतर याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक 3, 56 मीटर। पुढे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा। तर 36व्या ठिकाणी आपल्याला इथं पदावल्या पाहायला मिळतात आणि या पदावल्यामध्ये पर्याय क्रमांक 2 नंबरची जी पदावली आहे ती इथे अचूक आहे, बरोबर आहे। बाकीच्या पदावल्या ज्या आहेत किंवा जी आपल्याला दिलेले आहेत ते सर्व चुकीचे आहेत। या ठिकाणी पर्याय 2 बरोबर उत्तर आहे। पुढे जाऊया। प्रश्न क्रमांक 37 आणि 38 बघूया। इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो या ठिकाणी बघा, इष्टिकाचितीच्या कडा असतात एकूण 12, ओके, आणि शिरोबिंदू असतात एकूण 8, तर असे हे 20 झाले, ओके। आणि घनाच्या कडा आणि पृष्ठांची वजाबाकी म्हटले, घनाच्या कडा सुद्धा 12च असतात आणि पृष्ठ जी असतात ती एकूण 6 पृष्ठे असलेली पाहायला मिळतात। यांची वजाबाकी केली तर 6 उत्तर येतं। मग 20 आणि 6 काय येणार आहे? 14चा फरक येणार आहे, म्हणजे 14ने जास्त आहे। पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे। पुढे, हरजित सिंगने बँकेतून 20,000 दशांश 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावं लागेल? तर मित्रांनो हे सुद्धा सरळ व्याजाचं उदाहरण आहे आणि तुम्हाला ते सोडवायचं आहे आणि सोडवल्यानंतर याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं पर्याय क्रमांक 1, 4,200 रुपये। चला आता पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 39, खालील आकृतीबंध पूर्ण करा। तर मित्रांनो या ठिकाणी एक आकृतीबंध दिलेला आहे, तर इथं या ठिकाणी येणार आहे, इथं 2 आपल्याला आकृत्या शोधायच्या आहेत, ज्या येणार आहेत पर्याय क्रमांक 1 ही येणार आहे। मग कारण 2 स्टार नंतर ही आकृती येते ती इथे येईल आणि त्याच्यानंतर ही येते ती इथे येईल, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पुढे 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? तर मित्रांनो याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 3 असं उत्तर येणार आहे। तर हे आपण याचं एक सूत्र देखील आहे, जेव्हा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते नक्कीच सांगेन। तर 40व्याचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे। त्यानंतर 41वा प्रश्न बघा, बाजारामध्ये 17 आंब्याच्या पेट्यांची किंमत 6,035 रुपये आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती? तर मित्रांनो याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 8,875। इथे बघा, सुरुवातीला 6,035ला 17ने भागावं लागतं आणि भागाकार केल्यानंतर जे उत्तर येईल त्यानं या 25ला गुणावं लागतं, उत्तर येणार आहे 8,875। चला आता याच्यानंतर पुढचा 42वा प्रश्न बघूया। 42 आणि 43 बघा, 42, मारियाला सेमिनारसाठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला, तर ती किती वाजता पोहोचेल? तर मित्रांनो बघा, 10:30ला जायचं होतं पण पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटांनी तिला उशीर झालेला आहे, म्हणजेच ती 11:15 पोहोचणार आहे। पर्याय क्रमांक 4 इथे उत्तर बरोबर आहे। पुढे बघा 43, खालीपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या ठिकाणी बघा, कोणत्याही संख्येला 0ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते, तर हेच विधान इथं या ठिकाणी अयोग्य आहे। कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर गुणाकार 0च येतो। बाकीचे 3ही विधाने तुम्ही वाचून बघा, ती योग्य आहेत। पर्याय क्रमांक 1 अयोग्य आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 येणार आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 44, 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती? तर मित्रांनो 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या एकूण 18 असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। एकूण 18 संख्या आहे, तर ह्या आपल्याला पाठच असायला हवे किंवा तुम्ही लिहून जरी काढून केला तरीही चालू शकतं। तर पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर येणार आहे। 45, 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? तर मित्रांनो 200चा शेकडा 10 जर काढला तर तो 20 येतो आणि त्याच्यातून जर 10 वजा केलं तर उत्तर येतं 20, पर्याय क्रमांक 1, 45व्याचं 1 उत्तर येणार। पुढे, खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळही नाही व सहमूळही नाही? तर मित्रांनो याच्यामधली तुम्ही बघितल्या उत्तर मिळेल की पर्याय क्रमांक 1 ही जोडी आहे, ती जोडमूळ सुद्धा नाही आणि सहमूळ सुद्धा नाही आहे। पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे। आता प्रश्न क्रमांक आपण 47 बघूया आणि 48, ओके। समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून 60,07,000 अशी संख्या लिहिली, तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकले? तर मित्रांनो 6,07,000 ही संख्या तुम्ही लिहायची आहे आणि ती याच्यातून वजा करायची आहे, त्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 उत्तर येतं। बघा, एवढ्यानं त्याची संख्या ही चुकलेली असणार आहे। 54 लक्षनं त्याची संख्या जवळपास चुकलेली असणार आहे, कारण त्याने 6 लक्षच्या ऐवजी 60 लक्ष असं लिहिलेलं आहे, 1 शून्य जादा घेतलेलं आहे।
पुढे बघा 48व्याची याची बेरीज करायची आहे तिघांची आणि याचं योग्य उत्तर आहे तिघांची बेरीज केल्यानंतर जो अंशाधिक अपूर्णांक येतो त्याचं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 2.5/24. याचं सुद्धा एक्सप्लेनेशन आपण नंतर बघणार आहोत। आता पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 49 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? तर मित्रांनो याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 20,000 रुपये। तर मित्रांनो बघा 625 चौरस मीटर क्षेत्रफळ आहे म्हणजेच 625चं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे तर इथं त्या चौरसाची ती बाजू येणार आहे ती 25 येणार आहे। चौरसाची बाजू 25 आली म्हणून चौरसाची परिमिती येणार आहे 25/4 म्हणजे 25/100 येणार आहे बरोबर। परिमिती चारही बाजूंची बेरीज 100 आली। त्याला 4 पदरी कुंपण घालायचं आहे म्हणजे 100 गुणिले पुन्हा 4 म्हणजे 400 मीटर ती तार वगैरे जे काय असेल ते लागणार आहे आणि प्रति मीटरला 50 म्हणून 400 गुणिले 50 20,000 रुपये इतकं उत्तर येणार आहे। आपण याचं डिटेल एक्सप्लेनेशन नंतर बघूया। पुढचा प्रश्न बघा। एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमात 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावण्याचे ठरवले तर एकूण किती झाडे लावता येतील? तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 2 42 झाडे इथे लावता येणार आहेत। आता कसं बघा आपण काय करतो 100 भागिले 5 20 उत्तर आलं आणि 20 2 40 करतो बरोबर। पर्याय 1 40 दिलेला आहे पण मित्रांनो एक लक्षात घ्या की अशा पद्धतीचं जेव्हा प्रश्न असतो तेव्हा पहिल्यांदा एक झाड हे लावलेलं असतं। समजा हा रस्ता असेल तर हे झाड लावलं असतं आणि भागाकारामध्ये आपण एकूण 20 असे भाग पाडलेले असतात म्हणून ते 20 येतं आणि हे 21 झाड लावणार आणि दुतर्फा म्हटले म्हणून 21 2 42 तर ती गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे। इथे एकूण 42 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 51 संदीपजवळ 42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे। त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण किती नोटा येतील? बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे। तर याच्यापासून एवढ्यापर्यंतच्या नोटा त्याच्याकडे आहेत म्हणजेच एकूण 54 नोटा आपल्याला पाहायला मिळतात जर आपण वजाबाकी केली तर। परंतु मित्रांनो वजाबाकीमध्ये उत्तर येतं 54 पण त्याच्यामध्ये आपल्याला ही पहिली जी आहे 42,378 ते घ्यावं लागतं म्हणजे एकूण 55 नोटा असलेल्या पाहायला मिळतात। 55 नोटांचे किती झाले बघा 100 रुपयाप्रमाणे 5,500 रुपये इथे झालेले आहेत आणि तो 500 रुपयाने त्याला काय करायचे सुटे हवे आहेत म्हणून याला जर भागलं तर आपल्याला उत्तर मिळतं पर्याय क्रमांक 1 11 उत्तर मिळतं। आपण मित्रांनो एक लक्षात घ्या वजाबाकी जरी केली याच्यामध्ये 54 उत्तर येतं परंतु इथं पहिला जो क्रमांक असतो तो सुद्धा आहे ना त्याच्याकडे त्यामुळे इथं आपल्याला एक इथं ॲड करून म्हणजे एकूण 55 नोटा असलेल्या पाहायला मिळतात आणि 55 नोटांचे 100 रुपयाप्रमाणे 5,500 होतात आणि त्याला 500 रुपयाच्या नोटा हव्या आहेत म्हणून भागिले 500 करायचं उत्तर येणार आहे 11। आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न क्रमांक 52 आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च आला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले? तर मित्रांनो 52व्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 17,500 9,500 म्हणजे 9,500 रुपये अधिक 7,500 म्हणजे 7,250 रुपये हे जर बेरीज केली तर 16,750 रुपये इतका खर्च येतो आणि 16,750 म्हणजेच 17,500 पर्याय क्रमांक 1 इथे बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न बघूयात। शेजारील घड्याळात किती वाजले आहेत? मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे फक्त याच्यामध्ये रोमन अंक दिलेले आहेत आणि या घड्याळामध्ये बघा 9 वाजलेले आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 54 बघा या ठिकाणी खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा। तर बघा या ठिकाणी आपल्याला या प्रत्येक चौरसाचं क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर आहे असं सांगितलेलं आहे आणि परिमिती काढायची आहे। आता या चौरसाचं क्षेत्रफळ बघा इथे मी चौरस काढतो 1 आलेला आहे चौरस सेंटीमीटर असं म्हणजेच याचा अर्थ याची बाजूसुद्धा एकच असणार आहे कारण चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर ना 1 गुणिले 1 एकच उत्तर येतं म्हणजे ही बाजू जी आहे ती 1 आहे। आता आपण परिमिती काढूया। परिमिती म्हणजे बाहेरच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज। तर या आकृतीच्या बाहेरच्या बाजू किती आहेत तेवढ्या मोजूया कारण प्रत्येकाची जी लांबी आहे ती एकच आहे म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 22 एकूण 22 बाजू बाहेर पाहायला मिळतात म्हणजे याची परिमिती आहे पर्याय क्रमांक 1 22 सेंटीमीटर। आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक 55 बघूया। 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक
कोणता? तर मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक म्हणजे जे उत्तर आहे ते येणार आहे 2 येणार आहे या ठिकाणी. जर तुम्ही गुणाकार करून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल. आणि इथे एक ट्रिक अशी असते बघा, 5 आहे, 5ने याला गुणलं की इथं शेवटी 0 आले. मग 5 दोन्ही 10 किंवा 5 चोक 20 बरोबर ना. म्हणजे एक तर 2 तरी आलं पाहिजे किंवा 4 तरी आले पाहिजे. म्हणजे इथं 2 नक्की येणार आहे. पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे. तुम्ही गुणाकार करून बघा, उत्तर बरोबर आपल्याला आलेलं पाहायला मिळेल. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 56. इक्बालने 25,000 रुपयाला एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये व रंग देण्यासाठी रुपये 2,500 खर्च केला. तर ती गाडी 38,500 रुपयाला विकली. तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला? तर मित्रांनो इथं बघा, आपल्याला 25,000 अधिक 8,500 अधिक 2,500 करायचं आहे बरोबर. म्हणजे आपल्याला एकूण 36,000 रुपये खर्च झालेला पाहायला मिळतो. आणि ती गाडी त्यानं 38,500ला विकलेली आहे. म्हणजे 38,500 वजा 36,000 असे एकूण 2,500 रुपयाचा नफा त्याला झालेला पाहायला मिळतो. 56चं 2 क्रमांक उत्तर येणार आहे. पुढे 57. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? चौरसाच्या चारही कोणांची बेरीज 180 अंश असते. चुकीचं आहे उदाहरण बरोबर, कारण चौरसाच्या सर्व कोणांची बेरीज 360 अंश असते. 2 बघा, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोना एवढी असते. काटकोन म्हणजे 90 अंश असते का? नाही, तर ती 180 अंश असते. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणांच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते का? नाही. त्रिकोणाला 3 बाजू असतात, चौकोनाला 4 असतात, त्यामुळे त्या दुप्पट येत नाहीत. मग आता पर्याय क्रमांक 4 आहे तेच आपलं बरोबर उत्तर आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मी असते. अगदी बरोबर आहे, कारण चौकोनाच्या सर्व कोणांची बेरीज ही 360 अंश असते आणि त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज ही 180 अंश असते. हे याच्या दुप्पटच असते म्हणजे किंवा याच्या निम्मी असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर उत्तर येणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 58. पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर मित्रांनो या ठिकाणी सर्वात मोठी संख्या येणार आहे पर्याय क्रमांक 1 0.91. आता इथं तुम्ही ना खूप गोंधळ घालणार म्हणजे घालू शकतात काही विद्यार्थी. इथं 0.900 ही सगळ्यात मोठी दिसेल तुम्हाला, कारण तुम्ही म्हणा इथे 91 आहे, इथं 899 आहे, इथं 90 आहे, इथं 900 आहे. तर असं नसतं मित्रांनो. दशांश चिन्हानंतर 0.91 म्हणजेच तिथे 910 होऊ शकतात. पुढे शून्य वाढत आहे काही काय त्याला काही किंमत नसते आणि त्यामुळं 0.91. आता जर बघितलं तर 910, 899, 090 आणि 900 मध्ये 910च मोठे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढे 59 नंबरचा प्रश्न बघा. आदर्श विद्यालयाने रुपये 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून गोळा केला. त्यातील रुपये 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 6,440 रुपये. तर काय करायचं, या दोघांची बेरीज करायची आहे आणि त्याच्यामधून ही संख्या वजा करायची आहे. तुम्हाला उत्तर मिळणार आहे 6,440. चला त्याच्यानंतर 60 नंबरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर मित्रांनो ही सर्व विधाने बघितल्यानंतर सोडवल्यानंतर इथं जे अचूक विधान आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 0.68 म्हणजेच 68%. कारण 0.68 म्हणजेच 68/100 म्हणजेच 100पैकी 68 म्हणजेच शेकडेवारीच्या भाषेत 68%. पर्याय 4 बरोबर आहे. पुढे बघा. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास विचारलेला आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो म्हणून 7.6 मीटरच्या दुप्पट 15.2 इथं उत्तर येणार आहे. व्यासाची जी म्हणजे व्यासाचा जो माप आहे ते 15.2. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न 62. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागले तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल? तर मित्रांनो या ठिकाणी बघा 2.25 मीटर म्हणजेच 2.25 बरोबर ना. 2 मीटर किंवा 25 सेंटीमीटर. 2 मीटर 25 सेंटीमीटर गुणिले तुम्हाला फक्त 5 करायचं आहे. जर याची गुणाकार केला तर उत्तर येणार आहे 11.25 इतकं उत्तर येणार आहे. 62व्याचं 2 उत्तर मिळणार आहे. पुढे 63वा प्रश्न. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? तर मित्रांनो आपण जर बघितलं, जर विभाजक काढले तर या ठिकाणी 36चे एकूण 9 विभाजक आपल्याला पाहायला मिळतात आणि 24चे एकूण 8 विभाजक पाहायला मिळतात. त्यामुळं 36च्या विभाजकीची संख्या ही 1ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 इथं उत्तर बरोबर येणार आहे. आता यानंतर 64वा प्रश्न बघूया. 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती? क्रमिक म्हणजे लगतची पुढची. तर बघा 75,09,535 नंतर येणार आहे 75,09,536 आणि जे कुठे आहे पर्याय क्रमांक 4 नंबरला आहे. बघा 75,09,536. गडबडीत तुम्ही हे देखील करू शकता पण हे उत्तर येत नाही आहे. हेच अगदी करेक्ट उत्तर येतं. चला त्याच्यानंतर पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65. वृक्ष संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली.
त्यापैकी शेकडा 40 झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 4800 झाडं. मित्रांनो याला ठिकाणी लक्षात घ्या, 8000 एकूण दुतर्फा झाडे लावलेली आहेत. ओके, त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली, तर उरलेली किती टक्के? 60% झाडं कुठे लावलेली आहेत? अमरावती यवतमाळ मार्गाला लावलेली आहेत. याचं उत्तर फक्त आपल्याला इथे काढायचं आहे. 0003 2 शून्य गेला, इकडेच 1 शून्य गेली. ओके, 800 गुणिले 6 केला तर 8 संग 48, त्याच्यावर 2 शून्य, 4800 बरोबर. किंवा तुम्ही 40% काढून तुम्ही 8000तून ते वजा करून सुद्धा इथे उत्तर करू शकता. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 66 आणि 67, ज्याच्यामध्ये आपल्याला चित्ररूप माहिती दिलेली आहे, रेशन कार्डांची संख्या वगैरे दिलेलं आहे आणि इथं प्रमाण महत्त्वाचं असतं. प्रमाण एक चित्र म्हणजे 100 घरे. आता पहिला प्रश्न बघूया. 66वा, केसरी रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या किती? तर केसरी एकूण घरं किती आहेत बघा, 1 2 3 4 आहेत आणि प्रमाण आहे एक चित्र म्हणजे 100 घरं म्हणजे 100 चोक 400. पर्याय क्रमांक 2 इथे बरोबर आहे, उत्तर येणार आहे. 400 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67वा बघूया, ज्याच्यामध्ये थोडंसं वरती घेतो मी, ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे बघा आपल्याला की पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. या ठिकाणी पांढऱ्या रेशन कार्डांची संख्या जर बघितली तर ती 2 आहे आणि पिवळा आणि केशरीची जर बघितली तर 6 घरं पाहायला मिळतात. इथे प्रमाण नाही घेतलं तरीही चालतं मित्रांनो. त्यामुळं चित्रानुसारच मी इथे करत आहे. तर बघा या ठिकाणी पांढरे रेशन कार्डांची घरं 2 आहेत आणि पिवळ्या रेशन कार्डांची घरं 6 आहेत. पण प्रश्न काय विचारला आहे की पांढरे रेशन कार्डांच्या घरांची संख्या ही पिवळ्या आणि केशरीच्या किती पट आहे? म्हणजे 2 ही संख्या 6च्या किती पट आहे? तर ती येणार आहे 1/3 पट. इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर नाही. तुम्ही बेत्रिक 6 3 पट हे उत्तर चुकीचं आहे. इथं 1/3 पट हे उत्तर इथं बरोबर येणार आहे, कारण आपल्याला 2 ही संख्या 6च्या किती पट आहे हे इथं काढायचं आहे. आणि जर बघितलं तर 1/3 गुणिले 6 करा, 3 दुनी 6 बघा, 2च उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 1/3 पट उत्तर इथे बरोबर आहे. 67 उत्तर आहे 2. यानंतर पुढे जाऊया. 68 आणि 68वा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 68, 5 डझन अधिक 2 ग्रोस बरोबर किती डझन? तर मित्रांनो 2 ग्रोस म्हणजेच किती? 1 ग्रोस म्हणजे 12 डझन बरोबर. म्हणून 2 ग्रोस म्हणजे 12 2 24 डझन झालं. हे 24 आणि हे 5 29 डझन. पर्याय क्रमांक 2 इथं उत्तर बरोबर आहे. पुढे 37ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावर कोणती संख्या येईल? तर मित्रांनो 69व्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो या ठिकाणी थोडा कन्फ्यूज करतो प्रश्न, पण एक लक्षात घ्या, विभाज्य म्हणजेच काय? पाढ्यातील संख्या. म्हणून 6व्या स्थानावर काय येणार आहे? 37 गुणिले 6 करा, तुम्हाला उत्तर मिळेल 222. 37 सक्क बरोबर ना. म्हणजे 36ची पहिली विभाज्य 36 येणार आहे, 36ची दुसरी विभाज्य 36 गुणिले 2. तशा पद्धतीने 6व्या स्थानावर म्हणजे 36 गुणिले 6 222 हे उत्तर इथं बरोबर आहे. आता यानंतर 70 आणि 71वा प्रश्न बघूया. 70 बघा, 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर मित्रांनो या ठिकाणी बघा 5 वार कधी येतात? महिना आहे ऑगस्ट, म्हणजेच 31 दिवसांचा महिना आहे. त्यामुळं 31 दिवसांच्या महिन्यात 1 तारीख 2 तारीख आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 12 ऑगस्टला शनिवार होता, म्हणून 12 ऑगस्टवरून तुम्ही पाठीमागे या 5 ऑगस्टला सुद्धा शनिवार पाहायला मिळेल आणि त्यानुसार 1 2 3चे वार काढले तर पर्याय क्रमांक 3 उत्तर इथे बरोबर येते. 1 तारखेला मंगळवार, 2 तारखेला बुधवार, 3 तारखेला गुरुवार, हे 3 वार जे आहेत ते 5 वेळा येणार आहेत. पुढे जाऊया. 71, 2 दशांश अपूर्णांकातील फरक हा 4.585 आहे. 4.585 असं वाचण्याचं केलं जातं. त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक हा 3.256 असेल तर दुसरा अपूर्णांक काढा. तर मित्रांनो याचं जे उत्तर येणार आहे, प्रश्न क्रमांक 71चं उत्तर जे योग्य उत्तर येणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, 841. 71 4 उत्तर येणार आहे. इथं काय करायचं आहे बघा, तर मित्रांनो 2 दशांश अपूर्णांकातील फरक म्हटलेला आहे एवढा आहे. ओके, आणि 1 अपूर्णांक एवढा आहे, म्हणून आपल्याला फक्त काय करायचं आहे 3.256 याच्यामध्ये हा फरक फक्त मिळवायचा आहे. 4.585 यांची जर बेरीज केली, 5 8 1 8 5 13 आणि 14 4 4 1 5 आणि 3 8 आणि 7.841 पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर उत्तर येणार आहे. चला यानंतर पुढचा प्रश्न 72, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? तर मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला जे मापनाचे जे एकक आहे ते माहिती असायला पाहिजे. किलो नंतर असतं, किलोच्या खाली असतं हेक्टो, हेक्टोच्या खाली असतं डेका, त्याच्यानंतर आपली मीटर, ग्रॅम, लिटर ही 3 एकक येतात. त्याच्यानंतर डेसी, सेंटी आणि मिली अशी एककं येतात. जर तुम्ही खाली म्हणजे वरून जर खाली याल तर तुम्हाला 1 1 0 वाढत जाते बरोबर, आणि जर खालून वरती जाल तर 1 1 0 कमी होत जाते. कारण हे वरचं असतं ते किलोचं सगळ्यात मोठं एकक आणि हे सेंटी जे असतं
मिलीचं जे असतं ते सर्वात लहान एकक असतं. तर याच्यानुसार जर बघितलं तर याच्यामध्ये चुकीचा जो आपल्याला पर्याय पाहायला मिळतो, चुकीचा पर्याय जो विचारायचा सांगितलेला आहे, तर जो चुकीचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, 1 ग्रॅम बरोबर 100 डेसिग्रॅम. तर मित्रांनो 1 ग्रॅम म्हणजेच 10 डेसिग्रॅम येतं, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. कारण 1 ग्रॅम म्हणजे इथं आलं, याच्या खाली डेसी इथं येतं, म्हणजे एकच घर खाली आलं म्हणजे एकच शून्य त्याच्यावर येते, त्यामुळं 10 डेसिग्रॅम इथे यायला हवं. पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर उत्तर आहे, जो चुकलेला पर्याय आहे, त्यामुळे आपलं 4 उत्तर येणार आहे. आता यानंतर पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 73, खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे. रेखांकित भाग मोजूया आपण. 1 2 3 4 5 6, हा 7 आणि हा 8, असे एकूण 8 रेखांकित भाग आहेत. कितीपैकी, आता इथंच महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो, तुम्ही कितीपैकी मोजताना एक लक्षात घ्या, हे अर्धे अर्धे भाग मोजले, त्यामुळे या प्रत्येकाचं अर्ध करून मोजावं लागेल. किंवा जर तुम्हाला पूर्ण करून मोजायचं असेल तर मग आपण काय करूया, या दोघांचा मिळून 1, या दोघांचा मिळून 2, या दोघांचा 3 आणि हे 4, असे 4 भाग पूर्ण पाहायला मिळतील. एकूण किती भाग आहेत बघा, 1 2 3 4, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4/16 भाग आहेत. याची फक्त आपल्याला टक्केवारी काढायची आहे. 4 1 4, 4 4 16, 4 1 4, 4 2 8, 4 25, 25%. उत्तर येणार 25. जर 8 घेतला तर मित्रांनो इथं 32 येणार आहे, लक्षात घ्या. तुम्ही तर 8 घेतला आणि हे म्हणजे 8 का घेतले, हे अर्धे अर्धे मोजले, आणि जर तुम्ही खाली छेदाच्या ठिकाणी जर तुम्ही पूर्ण 1 2 3 4 असे मोठे मोठे घेतलात तर ते तुमचं चुकू शकतं. त्यामुळे इथं हा अर्धे अर्धे घेतला तर खाली सुद्धा अर्धे अर्धेच भाग मोजा, पूर्ण भाग घेतला तर खाली सुद्धा पूर्ण भाग मोजा, म्हणजे 25% इथं बरोबर उत्तर आहे. याचं पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देईन. चला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 74 बघूया. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांच्यातील फरक किती. तर मित्रांनो बघा, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या 101 आणि 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 98. मोठ्यात मोठी 2 अंकी सम म्हटलेलं आहे. 101 आणि 98 मध्ये एकूण 3चा फरक आहे. पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर उत्तर येणार आहे. आणि या प्रश्नपत्रिकेतील मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 75, 5.435, 5.084, 5.123, 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या फरक किती. मित्रांनो पहिली संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या जी येणार आहे 5.064, बरोबर ना, ही सर्वात लहान येणार, आणि सर्वात मोठी येणार आहे ही 5.435. यांच्यातला फरक काढायचा आहे, वजाबाकी आपल्याला करावं लागेल. तर वजाबाकी केल्यानंतर जे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, 0.371. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण गणित आणि मराठी या पेपर 1ची उत्तरसूची इथे पाहिलेली आहे. आपण आपली सर्व उत्तरे तपासायची आहेत. माझं एखादं उत्तर चुकीचं असेल, वेगळं असेल तर ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला किती मार्क्स मिळतात किंवा तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते सुद्धा आपण कमेंटमध्ये पोस्ट करायचं आहे. चला तर मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण याचा डिटेल्ड अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आपण बुद्धिमत्ता आणि इंग्रजी जो पेपर 2 आहे त्याची उत्तरसूची पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.